चला मंडळी, आज बऱ्याच दिवसातून मस्तपैकी इथे बेत केलेला आहे, तो म्हणजे आलू पराठा बरं का. खूप दिवसापासून खाण्याची इच्छा झाली होती, पण ह्या गरमीमुळे काय करूच वाटत नव्हतं. आज कुठे थोडं तरी पावसासारखं वातावरण झालं होतं, उष्णता कमी झाली होती. म्हटलं मस्तपैकी आलू पराठा करूया. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे जिरं मोहरीची फोडणी दिली आणि ते वाटण केले ना, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, ओवा ह्यांचं वाटण करून टाकलेले. मस्त लागते एकदम टेस्ट. आणि लसूण पण बरं का. आणि कढीपत्ता विसरली होती टाकायला, मग वरून टाकली कढीपत्ता. हळद टाकलेलं आहे. मीठ मी वाटतानाच टाकत असते, म्हणजे छान मिक्स होतं. आणि मग बटाटे जे उकडून घेतलेत का नाही ते मस्तपैकी स्मॅश करायचे, कारण आलू पराठा करायचा असेल की नाही तर बटाटे एकदम मस्त स्मॅश केलेले पाहिजे, म्हणजे ते पराठे फुटत नाहीत. आणि बटाट्याची चटणी म्हणा किंवा बटाट्याची भाजी किंवा आपल्याला वडे जरी करायचे असले ना तरी ही भाजी चालते. म्हणजे कितीतरी फायदे आहेत अशा भाजीचे. म्हणजे पराठा करू शकतो, भाजी म्हणून पण खाऊ शकतो, वडे म्हणून पण करू शकता. आणि लगोलग इथे भाजी झाल्यानंतर मी इथे काय केलं, मस्तपैकी पराठ्यासोबत आता खायला चटणी नको का आपल्याला, मग मस्तपैकी इथे मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे. मिक्सरमध्ये वाटून घेतलं डाळगा आणि खोबरं आणि आलं आणि लसूण आणि मिरच्या 2 टाकल्या वाटून, मग ह्याच्यावरती असं फोडणी दिली जिरे मोहऱ्याची आणि कढीपत्त्याची. चला मग म्हटलं आता भाजी झाली, चटणी झाली, आता छानपैकी इथे पराठे करायला घेऊया. अशी वाटी करून घेतली मी पिठाची. आणि हे पूर्ण आपण जसं भरतो की नाही, पुरणाचे जसे गोळे करून ठेवतो तसे मी गोळे करून ऑलरेडी ठेवले होते बटाट्याचे, म्हणजे सारखं सारखं आपल्याला ते घ्यायला आणि गोळे करायला टाईम वेस्ट होणार नाही. आणि छान असं घ्यायचं आणि अशी चपटी, म्हणजे थोडा चपटा आकार द्यायचा, म्हणजे आपले फुटत नाहीत पराठे. शक्यतो स्मॅश केलेले बटाटे असले ना की अजिबात फुटत नाही, एकदम व्यवस्थित होतात. आणि हळूहळू आपले छान लाटून घ्यायचे. आणि तवा गरम झाला की नाही थोडं तेल टाकून ह्याच्यावरती हा पराठा टाकून द्यायचा आणि आजूबाजूने थोडं थोडं तेल सोडायचं. तुम्हाला जर तूप टाकायचं असेल तूप पण टाकू शकता. मी काय करते, आधी भाजताना तेलच लावते आणि मग जेव्हा खायला आपण घेतो की नाही तेव्हा मग मस्तपैकी तूप लावते वरती. छान असे सुंदर खमंग सुगंध सुटला होता. आणि इथे मी छानपैकी पराठे करायला घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, सुंदर होतात पराठे. आता तुम्ही तव्याकडे नका बघू बरं का, तवा माझा भरपूर काळा आहे, त्याला किती घासलं तरी काळाच राहतोय तो. पण चपात्या मात्र गोऱ्या गोऱ्या पान होतात माझ्या ह्या तव्यावरती. खूप छान चपात्या, पराठे, डोसेसुद्धा होतात बरं का ह्या तव्यावरती. त्यामुळे मला माझा हा तवा आवडीचा आहे, काळा जरी असला तरी. छान असे पराठे झालेले आहेत बघा, तुम्ही बघू शकता. मस्त असे एकदम गरमागरम पराठे रेडी आहेत खाण्यासाठी. तुपाची धार छान अशी सोडायची आणि मस्त पराठे खायला घ्यायचे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा बरं का. कमेंट करून बोलत जावा, बरं वाटतं. आणि छान असे पराठे तयार आहेत, या तुम्हीसुद्धा खायला. आणि ते मी आता घेणार आहे खायला. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, पुढच्या रेसिपीसोबत.